नमस्कार, मी कांचन. आज कृषी दिन. आपण आज कृषी दिन साजरा केला आहे. आपल्या शेतकरी बांधवांना आपण भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत आणि या शेतकऱ्यांविषयीच्या किंवा आपल्या बळीराजाविषयीच्या ज्या जाणीवा आहेत त्यांच्याविषयीच्या किंवा जी तळमळ आहे त्या तळमळीतूनच एक कविता जी साकारली गेली आहे ती मी आज आपल्याला ऐकवणार आहे. कवितेचं नाव आहे बळीराजा. की शेतकऱ्याला राहू द्या शेतकरी, शेतकऱ्याला राहू द्या शेतकरी, नका बनवू त्याला देणेकरी, नका बनवू त्याला देणेकरी. लक्ष्मीला येऊ द्या त्याच्या घरी, लक्ष्मीला येऊ द्या त्याच्या घरी, आपल्याला पोषण्याची हिंमत आहे त्याच्याकरी, आपल्याला पोषण्याची हिंमत आहे त्याच्याकरी. बळीराजा म्हणता, बळीराजा म्हणता, मग का जातो या राजाचाच बळी, बळीराजा म्हणता मग का जातो या राजाचा बळी. आजच्या या प्रगतीचा टिळा लावा त्याच्या भाळी, आजच्या या प्रगतीचा टिळा लावा त्याच्या भाळी. नका चालवू, नका चालवू त्याच्या भावनांवर, नका चालवू त्याच्या भावनांवर नांगर गरिबीचा, नका चालवू त्याच्या भावनांवर नांगर गरिबीचा. कापसातून धागे देणाऱ्याला, कापसातून धागे देणाऱ्याला, का आपण एकही धागा न द्यावा सुखाचा, का आपण एकही धागा न द्यावा सुखाचा. एसी ऑफिसमध्ये बसणाऱ्यांना जरा उठवा, एसी ऑफिसमध्ये बसणाऱ्यांना जरा उठवा. त्याने निरोप जीवनाचा घेण्याआधी, त्याने निरोप जीवनाचा घेण्याआधी त्याची देणी चुकवा, त्याची देणी चुकवा. त्याच्या आयुष्याला कीड लागण्याआधी, त्याच्या आयुष्याला कीड लागण्याआधी त्याला मदतीचा अंकुर दाखवा, त्याच्या आयुष्याला कीड लागण्याआधी त्याला मदतीचा अंकुर दाखवा. त्याच्या दैवाला दोष देण्याऐवजी, त्याच्या दैवाला दोष देण्याऐवजी आपल्यातला चांगुलपणा दाखवा, आपल्यातला चांगुलपणा दाखवा. तो डोळ्यात, तो म्हणजे शेतकरी, तो डोळ्यात प्राण आणून पाहतोय, तो डोळ्यात प्राण आणून पाहतो आहे वाट पाण्याच्या सरीची, तो डोळ्यात प्राण आणून पाहतोय वाट सरींची. आता त्याचे पाणवलेले डोळेच सांगतायत, आता त्याचे पाणवलेले डोळेच सांगतायत कथा त्याच्या दुर्दैवाची, कथा त्याच्या दुर्दैवाची. सामर्थ्य नसेल तुमच्यात, सामर्थ्य नसेल तुमच्यात या, सामर्थ्य नसेल तुमच्यात या अन्नदात्याचे पांग फेडण्याचे, सामर्थ्य नसेल तुमच्यात या अन्नदात्याचे पांग फेडण्याचे, तर व्यर्थ आहे तुमचे, तर व्यर्थ आहे तुमचे माणुसकीवर भाषण ठोकण्याचे, तर व्यर्थ आहे तुमचे माणुसकीवर भाषण ठोकण्याचे. धन्यवाद.